जय कैलास आंदोलनाचे बळ सीता चोरिताचे तत्काळ तुझे तुझ झाले निर्बळ तू निर्बाळ नपुसक. अरे जोपर्यंत असणारा तू सीता मातेचं हरण केलेलं नव्हतं तोपर्यंत तू मला ठेवतास, परंतु ज्या वेळेस सीता मातेला चोरून आणलेला आहेस त्याच वेळेस तुझ्या सर्व शक्ती असताना क्षीण झालेल्या आहेत. मनसी श्रीरामी करणी युद्ध योक्त वचन बोला बुद्ध श्रीरामा भेने पळसी निर्बंध त्यासी युद्धात तू केवी मिळसी. अरे ज्या प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं तरी तू पळून जातोस आणि कशा प्रकारे त्या प्रभू रामचंद्रासोबत तू युद्ध करणार आहेस राजा रावणा असं बोलतात. तू जनाय अंगवन श्रीरामासी न करवेरण लक्ष्मण रेखे पुढे जाना काळे वदन. अरे तुला साधं त्या लक्ष्मणजीनं हाताने ओढलेली रेषा पार करणं झालं नाही आणि तू काय प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करणार रे असं बोलतात. लक्ष्मणाची धनुष्य रेखा नुलंगवेची दशमुखा तू सदाची काळ मुखा व्रतावा कबळ. पहिल्यापासूनच रावणा तू काळ तोंडा अशा प्रकारचा आहेस, त्यामुळे तुझ्याच्यानं काही प्रभू रामचंद्रासोबत युद्ध होईल असं मला वाटत नाही. तू जणू लंगवे धनुष्य रेखा श्रीराम सेवकाचा वाका समुद्र लंघून या देखा येऊन लंका विध्वंसी. अरे त्या प्रभू रामचंद्राच्या सेवकामध्ये एवढं सामर्थ्य आहे की एवढ्या लांबून उड्डाण करून येऊन तुझी लंका जाळून गेले आणि त्या प्रभू रामचंद्रासोबत तू काय युद्ध करणार. वनकर किंकर प्रधान पुत्र जम्बो माळ्या कया कुमर मारून या निशाचर लंकापूर जाळे. अरे एका सेवकाने तुझे वनकर मारले तुझ्या पुत्राचा सुद्धा वध केला, एवढं सामर्थ्य त्या प्रभू रामचंद्राकडे आहे. तू मान माझे इंद्रजिता दट त्याचे हनुमाने काढले चरपट बळावया पुढे न फुटे वाट विवरी स्पष्ट लपा. अरे तुझ्या इंद्रजिताला तुझ्या मुलाला कुठं लपावं म्हणून कळत नव्हतं, एका भुयारामध्ये जाऊन लपून त्या हनुमानजीच्या बेने बसला होता असं युवराज अंगद बोलतात. श्रीरामाचा निज सेवक वान एकला एक तिने मर्दुनी तुझे कटक तुझे दशमुख जाळले. अरे तुझे 10 तोंड सुद्धा असणारा तो एकटा मारुती राया प्रभू रामचंद्राचा सेवक जाळून गेला आणि काय तू असणारा प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करणार आहेस. हनुमाने जाळले तुझ्या तोंडास बेसी बैसलासी काळ तोंडा प्रताप बोलसी बळवंडा ऐकलंडा. अरे त्या हनुमानजीनं तुझं तोंड जाळलं होतं, ते काळं तोंड घेऊन या सभेमध्ये बसलेला आहेस आणि उगाच का मोठे मोठे गप्पा मारायला लागला. शेतार पुणे आपण श्रीरामासी निघाल्या शरण तेच तुझे आवाजचे प्राण येरवी मरण पुळेसे. तुला जर आता हिताचं ऐकायचं असेल तर ऐक. लवकरात लवकर जर प्रभू रामचंद्राची सीता प्रभू रामचंद्रांना अर्पण करून त्यांना जर शरण गेलास तर वाचशील. श्रीरामा सीता न देता जाण रावणा तू जरा केलं कोण मीच तुझा घेईन प्राण अंगवान. आणि तू जर प्रभू रामचंद्रांना त्यांची सीता अर्पण नाहीच केली तर प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करायचं जाऊ दे तिकडं, मीच तुला इथंच मारून टाकेल असं असणार युवराज अंगद बोलतात. रावणा तुझी 10 ईश्वरे मेचेरी तो नखाग्रे परिते शिव निर्माल्य अपवित्रे म्हणून करे नाश. अरे रावणा तुझे 10ची 10 तोंड असणारा मी या ठिकाणी जशा प्रकारे फुल कुडून घेतात तसे तोडून घेईल, परंतु ते तुला महादेवांनी अर्पण केलेले आहेत म्हणून असताना मी त्याचा मान राखत आहे असं युवराज अंगद बोलतात. शिरे वाहोर विश्वनाथा परतोनी वाहिले माता पूर्ण पापे तुलंका नाता तुझ मारिता दोष नाही. अरे तुला जर याच ठिकाणी मी मारून टाकलं तर कसल्याच प्रकारचा पाप सुद्धा मला लागणार नाही असं युवराज अंगद बोलतात. बरोबर या श्री रघुनाथा पाप न बाधे तुझ मारिता 10 ही शिरे हारोनी लातार आणि आता पाडीन. आता प्रभू रामचंद्राचं एकदा का नामस्मरण केलं आणि तुझ्या 10 तोंडावर लाता मारून या ठिकाणी जर तुझा जीवघात केला तरी कसल्याही प्रकारचं पाप मला लागणार नाही असं बोलतात. दशमुखा सन्मुख गराला निशंक रावणा तुरंक मशक मारिता देख कोण आता राजा रावणाच्या तोंडाच्या समोर असणारे त्या ठिकाणी युवराज अंगद आलेले आहेत आणि चिलटा तुला मारायला काय वेळ लागणार आहे रे असं बोलत आहे. अतिशय सिंधी गरगट गे आदळला मरकट येणे गजबजीला दशकंठ करेल शेवट. आता तोंडाच्या समोर येऊन चिलटा तुला मारायला काय वेळ लागणार आहे असं म्हणल्याबरोबर राजा रावण असणारा लटलट ठपत आहे. अंगाला आदळला अंगाचे बोलेला निष्ठुर वाक्यासे येणे रावण कासावेसे अति कोपेसी कोपला. आता असणारा युवराज अंगद तोंडावर येऊन हे चिलटा तुला मारायला काय वेळ लागणार असं म्हणल्याबरोबर राजा रावणाच्या मनाला लागलेला आहे आणि भीती तर वाटू लागलेली आहे परंतु रागही आलेला आहे. रावणासी विविध बाध स्वेची भय स्वेची क्रोध धरा मनावया अंगद सहसा शब्दान. राग तर भरपूर आलेला आहे परंतु तेवढं सामर्थ्य सुद्धा नाही की या रावणा असणारा या वानराला धरा
आणि त्याला मारा एवढं म्हणायचा शब्द सुद्धा असणारा युवराज अंगदासमोर फुटेनासा झालेला आहे. वाचवावया आपण असे आक्रोश सांगे प्रधानांचे धरा मारारे वानरासे मज सभेसी आता नाही काही बोललं तर हे वानर इथंच मारून टाकेल म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी सर्व राक्षसांना आदेश करू लागलेला आहे की धरा या वानराला असणारा मारून टाका. नरिता भीड चाड सभे मध्ये हा माकड माझे मने काळे तोंड खंड विखंड कराया. अरे तुम्हाला लाज बीज वाटते का नाही? तुमच्या समोर असणारा राजा रावणाला हा काळ तोंड्या म्हणत आहे, पटकन याचा घात करा. माझे अपवाऱ्या संख्यात हा बोलिला सभ्यात अवश्य याचा करावा घात तुम्ही समस्त मिळून. आता सगळेजण मिळून असणारा या वानराचा घात करा. मी बोलत होतो म्हणून शांत बसलेला होता, पण आता काय याची बीड बाळगू नका, लवकर याला मारा असं बोलतात. ऐकोनी रावणाची वचन घर धरावया जाण सैन्य सेनानी प्रधान अतिगर्जून धावत. आता राजा रावणाचा आदेश आल्याबरोबर सर्व सेना असणारी मोठ्याने गरजून काय करत आहे? अंगार विचारी माणसे मारो नये रावणासे अलोट रावणाच्या बळासे आणि सैन्याची शक्ती किती. आता असणारा त्या ठिकाणी युवराज अंगद विचार करू लागलेले आहेत की रावणाला तर आपल्याला मारायचं नाही आणि प्रभू रामचंद्रांनी जे कार्य सांगितलं ते तर कार्य पूर्ण करायचं आहे. मग यांच्यामध्ये ताकदच किती, राजा रावणामध्ये सुद्धा किती ताकद आहे ते पाहूनच आपण जाऊ असा विचार युवराज अंगद करतात. या राग्यांगरे आपण थोडेच केले उड्डाण त्यासी धरावया सकळ सैन्यात 17 धाविनले. अशा प्रकारचा विचार करून छोटस उड्डाण असणारे युवराज अंगदाने घेतलेला आहे. त्यावेळेस सर्व वानर राक्षस सेना असणारे युवराज अंगदाला धरण्यासाठी धावत आहे. मुद्गल परिग पाषाण शिळा शिखरे विंदिती बाण अंगदासे धरावया पूर्ण रक्षुगान. सर्व राक्षस असणारे हातामध्ये पंचे कुऱ्हाडी घेतलेले आहेत, भाले घेतलेले आहेत आणि युवराज अंगदाला धरण्यासाठी उड्डाण करत आहेत. दरे मारे पाडे पाडे करीत आले राक्षस पुढे अंगदान बाधे भय साकडे लव वाकडे. धरा धरा मारा याला मारून टाका, कापून टाका अशा प्रकारच्या गर्जना करीत राक्षस सेना युवराज अंगदाच्या माग माग जाऊ लागलेले आहे. लांब स्वडिली पुसाटे ते जोमल्या राक्षस पोटे एक जोमले चरणासनिष्ठे एक तो कंटे कवळीला. आता असणार त्या ठिकाणी काही राक्षस असणार पायाला धरलेला आहे, काही राक्षसांना शेपटीला धरलेला आहे, काही असणारे मिठी मारू लागलेले आहेत. असे सर्व राक्षस तुटून असणारे युवराज अंगदावर पडलेले आहेत. पक्षी उडवणे आकाशे झडपोनी धरती वृक्षासे केवी चौगे वेर पक्षाभिवेशी अंगदाचे झोपले. आता जे 4 असणारे पुरुषार्थी अशा प्रकारचे राजा रावणाचे सैनिक होते ते असणारे युवराज अंगदावर मोठं उड्डाण करून झटकू लागलेले आहेत. सौगाने विरा बळभाऊ अंगर धरला दुई भाऊ रामस्मरणे संदेह नाही संदेह. आता 4 राक्षसांनी असणारा युवराज अंगदाला पकडलेला आहे, परंतु प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत असल्या कारणानं कसल्याही प्रकारची शंका असणारी किंवा कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी भीती असणारी युवराज अंगदाच्या मनामध्ये नाही. जेवी का कुळावरी माशे तेवे अंगर राक्षसी विडला तो चौपासे तरी अंगदासे नाही शंका. जशा प्रकारे गुळावर बसलेल्या माशा असतात त्यानं गुळाला काहीच फरक पडत नाही, तसं असणारे युवराज अंगदावर किती जरी राक्षस बसले तरी त्यांना मारण्याचं सामर्थ्य युवराज अंगदाकडे आहे. गट्टी प्रष्टी बाहुमुळे गरलेला राक्षसी सकळे तिने सित्वातुर्बळे स्वय तत्काळी उडाला. आता थोडं छोटं उड्डाण घेतलेलं होतं म्हणून सर्व राक्षस सैन्य असणारं त्या मावळाच्या माशीसारखा युवराज अंगदावर बसलेलं होतं. ज्यावेळेस सर्व सैन्य बसलं त्यावेळेस मोठं उड्डाण असणार आहे काही किती युवराज अंगदाने घेतलेलं आहे. लंकेशी शिखरा समान रावणाचे निज भवन अंगनाचे निज उड्डाण सवेग जाण तेथे आले. आता सर्वात उंच जी राजा रावणाची बिल्डिंग होती त्याच्या शेड्यावर असणार युवराज अंगद जाऊन बसलेले आहेत. येतोनी पाता तळे भूमिका दिसत आहे जवळे म्हणून अंगद बळिया बळे वेग निराळे उडाला. आता तिथून सुद्धा असणारा त्या ठिकाणी जमीन जी आहे पृथ्वी जवळ दिसू लागली म्हणून आणि उंच उड्डाण असणारे युवराज अंगदाने घेतलेला आहे. अंग जाडिता तुर्बळे राक्षसी धरला होता बळे अंग वाते पडवली तळे झाली रांगोळे अवघ्यांचे. आता एवढं उंच उड्डाण असणारा युवराज अंगदाने केलं आणि असं गदगद गदगद अशा प्रकारचं अंग हलवलं. अंग हलवल्याबरोबर असणारा सर्व राक्षस कशा माशा उडून जातात तसं असणारा त्या ठिकाणावर उडून पडलेले आहेत, परंतु त्यांच्याकडे काही उड्डाण करण्याचं सामर्थ्य नव्हतं म्हणून असणारा तन दिशेला पृथ्वीवर आदळलेले आहेत आणि सर्व असणारे त्या ठिकाणी मरून पडलेले आहेत. पाण्याने मागतात एक निमाले एक एक महावीर घेतला धाकत त्या सर्व पाणी सुद्धा मागायची वेळ आली नाही, जागेवर सर्वांचा जीव गेलेला आहे. येतोय अंगराचे उड्डाण वेग येताची सत्रान
बळी पाडवणी रावण मस्तकीचे रान दिदला. आता असणारा तिथून उड्डाण जे केलेलं होतं ते उड्डाण परत असणारं केलेलं आहे. आणि त्या राजा रावणाच्या सभेमध्ये आल्याबरोबर राजा रावण असणारा आपल्या सिंहासनावरून पडून युवराज अंगदाच्या पायावर पडलेला आहे. अंगले हरिता चिलाता रावण पडला पालता. त्याचे होता पै उलता बळ सर्व तार आहे ना. ज्यावेळेस युवराज अंगदाचा उड्डाण राजा रावणाच्या पायाच्या जवळ पडलेला आहे, एका लातात असणारा त्या ठिकाणी युवराज अंगदानं राजा रावणाला दूर असणारा पाडलेला आहे. आता वळून बघायला सुद्धा ताकद राजा रावणामध्ये राहिलेली नाही. रावण घालवाने पायांतळे गर गरजे महाबळे. दूर सोडवावया हे काळे राक्षस पुढे कोण आहे. आता राजा रावणाला आपल्या पायाखाली असणारा युवराज अंगदानं धरलेला आहे. आणि कुणामध्ये जर ताकद असेल तर असणारा राजा रावणाला सोडवायला या आणि मला तुमचा पुरुषार्थ दाखवा असं गरजून असणारे युवराज अंगद बोलतात. इंद्रजित आत्वा कुंभकर्ण सैन्य सेना आणि प्रधान. सोडवावया स्वय रावण अंगवन नवे कोणा. आता जर कुणामध्ये इंद्रजितामध्ये लई सामर्थ्य आहे का असणारं दुसरं कुणी असणारं तुमच्यामध्ये पुरुषार्थी अशा प्रकारचं आहे असेल ताकद तर या समोर असं युवराज अंगद बोलतात. कुंभकर्ण निद्राग्रस्त वानर भय इंद्रजित. स्वय चळचळा कापत भयाकांत प्रधान. आता त्या ठिकाणी असणारा कुंभकर्ण तर झोपलेला होता, त्या ठिकाणी इंद्रजित होता, परंतु तो सुद्धा असणारा त्या ठिकाणी युवराज अंगदाचं सामर्थ्य बघून लटलट कापू लागलेला आहे. राक्षसांचे सभ्यात लिडाविला लंकनात. अंगदातिशय गरजत नवे पुरुषार्थ राक्षसा. अरे कुणातच तुमच्या राक्षसांमध्ये पुरुषार्थ नाही असं असणाऱ्या मोठ्यानं गरजून युवराज अंगद बोलतात. नाम विख्यात वाळी सुत रे म्यांगद श्रीरामदूत. मावया राक्षस पुरुषार्थ लंक्यात आलो असे. अरे तुमचा पुरुषार्थ किती आहे हेच बघण्यासाठी मी या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा सेवक त्या वाणीचा पुत्र आलेलो आहे असं बोलतात. कोणांगे असेल बळ कोणी करू शकेल सळ. तिने येऊन तत्काळ रणकल्लोळ जर खरंच करा. कुणामध्ये सामर्थ्य असेल तर या माझ्या समोर आणि माझ्या समोर येऊन माझ्यासोबत युद्ध करून दाखवा. माझ्या पायांतळे दशानन अडकला असे संपूर्ण. ज्यासे असेल अंगवन तेने सोडवान करू यावे. माझ्या पायाखाली राजा रावण आहे. जर कुणामध्ये सामर्थ्य असेल तर माझा पाय काढून असणाऱ्या राजा रावणाची सोडवणूक करून दाखवावी असं युवराज अंगद बोलतात. सवा मंडप्या त्यावेशे गणपाचारे युद्धासे. कोणी नये सोडवणेसे घेतला राक्षस अति त्रास. आता असणारा सभा मंडपामध्ये राजा रावणाला पायाखाली घेतलेला आहे आणि सर्वांना मोठ्यानं गर्जना देऊन असणारे युवराज अंगद बोलवू लागलेले आहेत, परंतु सर्वजण असणाऱ्या राजा रावणाची ती दशा बघून दूर पळून जाऊ लागलेले आहेत. वेलवंसा वेलंका बोल ते शरणागता दिदले दान. तिने क्षोभेल रघुनंदन ऐसे आपण नये करू. आता असणार ही जी लंका आहे ती असणारी प्रभू रामचंद्रांनी आपल्याला जो शरण आलेला आहे विभीषण त्याला असणारं दान दिलेले आहे. आणि त्या दान दिलेल्या लंकेचं असणारं वाटोळं आपण करू नये, कारण दान दिलेल्या गोष्टीचं नुकसान करून असणारं त्याला देण्यात कसल्याही प्रकारचा अर्थ नाही असा विचार करून युवराज अंगदानं जे लंकेची राखरांगोळी करायची होती तो विचार टाळलेला आहे. दान दिदले शरणागता ते म्या लंका मोडिता. शोभ वाटेल रघुनाथा या लागी स्वस्तता राखिले. एकाच उठाणामध्ये सर्व लंकेची राखरांगोळी मी करू शकतो, परंतु प्रभू रामचंद्रांनी ही लंका असणाऱ्या विभीषणाला दान दिलेली आहे. तिचं जर मी नुकसान केलं तर निश्चितच प्रभू रामचंद्रांना राग आल्याशिवाय राहणार नाही असा विचार युवराज करतात. स्वयं मारुणे रावण गदे जाणवणे आपण. पायी दडपून दशानन मुकुट हिरोन घेतला. आता असणार आपण राजा रावणाचा वध तर करू शकत नाही, प्रभू रामचंद्राचं हे कार्य आहे म्हणून त्याला न मारता त्याचा मुकुट असणारा त्या ठिकाणी युवराज अंगदानं हिसकावून घेतलेला आहे. मुकुट घेऊन आपण घर उडता सत्रान. मस्तके मंडप उचलीला पूर्ण नाही ज्ञान अंगदा. आता असणारा त्यावेळेस त्या राजा रावणाचा असणारा मुकुट असणारा हातामध्ये घेतलेला आहे आणि उड्डाण त्या ठिकाणी युवराज अंगद करू लागलेले आहेत, परंतु तो जो असणारा मंडप होता तो मंडपच त्यांच्या डोक्याला लागून असणारा उड्डाण करून सोबत घेऊन गेलेले आहेत, परंतु आपल्या डोक्यावर असणारा त्या ठिकाणी सभा मंडप आलेला आहे हे असणाऱ्या युवराज अंगदाच्या आठवणीत सुद्धा नाही. धन्य अंगदाचा साठोप सहस्त्रस्तंभी मंडप. उपडिता नकळेचे अल्प परम प्रताप कपीचा. 100 अशा प्रकारचे खांब असणारे त्या मंडपात
80,000 अशा प्रकारचे खांब त्या मंडपाचे होते. एवढा मोठा मंडप असणारा डोक्यावर आपल्या आहे. हे सुद्धा असणारं कसल्याही प्रकारची असणारी आठवण त्यांना राहिलेली नाही किंवा त्याची ताकद असणारी त्यांना जाणवली नाही. तसाच सभा मंडप घेऊन असणारा राजा रावणाचा मुकुट हातामध्ये घेऊन प्रभू रामचंद्राच्या दिशेने युवराज अंगद निघालेले आहेत. ख्याती करवणी उद्भट श्रीमंत पाहती मुकुट अंगराला वीर वरिष्ठ देखील स्पष्ट वाणरे. आता एवढा मोठा 80,000 जे काही खांब त्याला होते, एवढा मोठा मंडप घेऊन दुरूनच असणारा त्या ठिकाणी वानर सेनेला युवराज अंगद येताना दिसलेले आहेत. मागे लंकी माझी जाण कळकळीती राक्षस गण नेले सभेचे मंडन भाग्य रावण वाचला. आता सर्व जे राक्षस होते ते असणारे म्हणू लागलेले आहेत, बरं झालं सभा मंडप गेला परंतु आपला राजा रावण वाचला, नाहीतर राजा रावण सुद्धा आज मरता मरता वाचलेला आहे असं बोलतात. अंगारा वीर वरवट रावणा गोळ स्वरी स्पष्ट हिरवणी घेतला मुकुट भाग्य दशकंठ वाचला. अरे खरंच नशीब होतं राजा रावणाचं म्हणून वाचलेलं आहे. त्या असणाऱ्या युवराज अंगदानं लोळविलं, मारलं, तापटा मारल्या, लाता मारल्या, पण कसं तरी वाचलाय आपला राजा असं सर्व राक्षस बोलतात. अंगरा पासून रावणे भाग्य सुटल्या जीवे प्राणे आजी करा याचे जिताने वर्धापन जीविताचे. आता हा जिवंत राहिलेला आहे, याचं काहीतरी असणारं दान धर्म पुण्याचं कार्य करायला पाहिजे, काहीतरी गोड जेवण असणारं करा. आपला राजा रावण त्या युवराज अंगदाच्या तावडीतून वाचलेला आहे असं सर्व राक्षस बोलतात. रावण सांगे स्वभाव तांग दे आणि ताची लाता प्राण जावा पैतत्वता सभाग्यता वाचलो. आता राजा रावणच तोंडाने सांगू लागलेला आहे की खरंच त्यानं जेव्हा मला लाथ आणली तेव्हाच माझा जीव असणारा अर्ध्याच्या वर निघून गेला होता, परंतु माझं काहीतरी भाग्य, माझं काहीतरी पुण्य असावं म्हणून मी वाचलो असं राजा रावण बोलत आहे. मनो पुरुषार्थ हनुमंत त्या हो अंगार विख्यात जे कोणी वानराचा पुरुषार्थ साशंकेत रावण. रावण म्हणू लागलेला आहे, मला वाटत होतं की सर्वात असणारा बलाढ्य ताकदवान अशा प्रकारचा मारुतीच आहे, पण नाही म्हणला त्याच्यापेक्षा सुद्धा ताकद असणारा युवराज अंगदामध्ये आहे हे मला त्याच्या लातावरून कळालं. मंडपांगराचे शिरे रत्न कळसांची आहारे मुक्ता फळांच्या झलरे पताकावरे विचित्र. अरे एवढा मोठा सभा मंडप होता, त्याला असणारा मोठमोठे पताका झेंडे लावलेले होते, शोभायमान अशा प्रकारचा तो सभा मंडप होता, तो सुद्धा उचलून असणारा युवराज अंगद घेऊन गेला असं युवराज राक्षस बोलत आहे. वानर सांगती उल्हासता सगळे लंका घेऊन माता अंगदाला ऊर्ध्वपंथा पाय पुरुषार्था. आता सर्व वानरांनी दुरूनच पाहिलेलं आहे, युवराज अंगदाच्या डोक्यावर एवढा मोठा सभा मंडप आहे, मोठमोठे झेंडे त्याला लटकलेले आहेत, मोठ्या मोठ्या पताका लावलेले आहेत आणि सर्व लंकाच असणारा युवराज अंगद घेऊन आला की काय, म्हणून प्रभू रामचंद्रांना सर्व वानर सेना येऊन सांगत आहे.